बंधारे आश्रमशाळा मृत्यू प्रकरणाने संतापाचा स्फोट, निष्क्रिय प्रशासनाविरोधात कारवाईची जोरदार मागणी। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला असून संतापाची लाट उसळली आहे। निष्काळजी, बेफिकिरी आणि ढिसाळ प्रशासनाचा थरारक परिणाम असल्याचा आरोप करत सत्यशोधक शेतकरी सभेने तीव्र भूमिका घेतली आहे। इयत्ता तिसरीतील ब्रायन राहुल गावित या निरागस विद्यार्थ्याचा मृतदेह 4 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या आवारातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली। 3 एप्रिल पासून विद्यार्थी बेपत्ता असताना देखील शाळा प्रशासन झोपेतच होते का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। पालकांना वेळेवर माहिती न देणे, शोध मोहीम न राबविणे आणि संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यापूर्वीही अशा घटना घडूनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळेच आज एका निष्पाप जीवाला जीव गमवावा लागल्याचा संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आता थेट बोट ठेवले जात असून दोषींना वाचविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय। सत्यशोधक शेतकरी सभेने या प्रकरणात कडक आणि तात्काळ कारवाईची मागणी करत पुढील मागण्या ठामपणे मांडल्या। दोषींवर भारतीय दंडविधान व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करावेत। मुख्याध्यापक, अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे। न्यायालयीन चौकशीद्वारे सत्य बाहेर आणावे। जुने प्रकरणे उकरून काढून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी। तसेच पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत व एका शासकीय नोकरी द्यावी। शिवाय जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी करून भविष्यात अशा भयावह घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे। कॉम्रेड आर.टी. गावित यांनी प्रशासनाला थेट इशारा देत म्हटले की जर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलन छेडले जाईल। दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता तरी जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेचा संताप अनावर होईल अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे। बंधारे या आश्रमशाळामध्ये ब्रायन राहुल गावित राहणार सोडकडके या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असं दाखवलं जात आहे। परंतु आमचा सरळ आरोप आहे की त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने मारण्यात आलेला आहे आणि त्याची साक्ष हा जो विद्यार्थी उभा आहे हा साक्ष देतो आहे की सैंदाने नावाचा जो तिथे शिक्षक आहे त्या शिक्षकाने त्याला मारलेला आहे। त्या मारत असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला त्या टाकीमध्ये टाकण्यात आलेला आहे। तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की 2 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि सैदाने नावाचा जो काही शिक्षक आहे त्याला अटक व्हावी। त्याला जर अटक केली तरच ते बाहेर पडेल। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या छडा लागणार नाही। आम्ही हीच मागणी केलेली आहे की सैदानेला लगेच 2 दिवसात अटक करा। जर अटक झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाले त्याला सर्वस्व जबाबदारी हे बंधारे आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार राहतील आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील। हे आज आम्ही संकटच्या पालक आणि गावकरीच्या वतीने देत आहोत।